नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत की शिक्षक भरती 2025 बाबत संपूर्ण माहिती। संपूर्ण म्हणजे काय काय तर एकूण जागा किती येणार, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे। सगळ्यांची म्हणजे ह्या गोष्टीकडे सगळ्यांची लक्ष लागलाय की बाबा एकूण जागा किती येणार, कारण मागच्या 2022 मध्ये किती जागा झाल्या होत्या, किती शिक्षक भरती झाली आणि आता 25 मध्ये किती होणार। कोणाला भीती पण आहे याबाबत की बाबा कमी जागा येते का, कोणाला वाटते की बाबा जास्त येईल असं। आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने एक म्हणजे निश्चय केला आहे की या 2025 मध्ये 75,000 जागा भरणार। मग शिक्षकाच्या पण आहे, त्यामध्ये अदर डिपार्टमेंटच्या सुद्धा आहे। याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यानंतर बघणार आहोत की तुमचा सेफ स्कोर किती असेल। सेफ स्कोर म्हणजे तुम्ही किती सोडवले, किती अटेम्प्ट केले आणि त्यापैकी किती तुमचे बरोबर येत असेल आणि किती गुण तुम्हाला शिक्षक होण्यासाठी ते पात्र असतील, ह्याबाबत संपूर्ण माहिती बघणार। आणि लास्टचा पॉइंट असेल की निकाल कधी लागेल, निकाल ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण माहिती ह्या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जर व्हिडिओ आवडला तरच लाईक करा। ठीक आहे, माझं परिचय सांगितलं होतं लास्ट लेक्चरला, तरीसुद्धा या यूट्यूब चॅनलवर मी माझा परिचय सांगतो। मी सुद्धा एक टेट धारक विद्यार्थी आहे। 2025ची पण दिली, 22ची पण एक्झाम दिली आणि मी स्वतः आता सध्या गव्हर्नमेंट एम्प्लॉय म्हणून काम करतो राज्य सरकारच्या अधीन। ठीक आहे, तर बघा व्हिडिओला सुरुवात करू। सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जागा किती येणार। बघा, तर सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्हा सर्वांना की 2025 मध्ये एकूण जागा किती आल्या होत्या माहिती आहे सगळ्यांना। आता 2022 मध्ये एकूण जागा किती होत्या, तर जवळपास नाही म्हणता म्हणता 21,000 जागा भरल्या। किती भरल्या? 21,000 जागा भरल्या। यापैकी 10 ते 11,000 जागा हे कशाच्या होत्या? शिक्षण संस्था, म्हणजे जे संस्था असतात त्या संस्थावर काही कुठे फ्रॉड होतो, कुठे विथ इंटरव्ह्यू राऊंड लागतो, कुठे विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे आपण जिल्हा परिषद, महानगरपालिका हे सगळे आले, पण विथ इंटरव्ह्यूमध्ये घोळ होतो। माझा एक मित्र आहे, मी नाव नाही सांगत, काहीच नाही, माझा एक मित्र आहे 6वी ते 8वी वर 6 to 8 वर 8 लाखामध्ये तो झाला कोल्हापूरला। एवढं पण सांगतो हा, किती 8 लाखामध्ये त्याने सेटिंग लावली आणि 8 लाख रुपये भरून तो आज 6वी ते 8वी वर शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आता त्याला जवळपास 1 वर्ष 3 महिने काहीतरी झाले। त्या दिवशीच परवा माझं त्याच्याशी बोलणं झालं। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की शिक्षण संस्था जे विथ इंटरव्ह्यू वाले असतात फ्रीमध्ये घेतच नाही, बिलकुल नाही घेत। 10 कॅन्डिडेट बोलवतात, 10 पैकी म्हणजे दोघा तिघांना चान्स देतात, 5 देतो का 10 देतो का असे। मग असं रेट चाललंय। आणि पश्चिम महाराष्ट्र झालं, कोकण झालं, इकडे रेट कमी आहे, पण विदर्भ या साईडला जवळपास शिक्षक व्हायचं असेल तर 20+ लाखच रुपये द्यावं लागतं। पण आपल्याला त्यामध्ये लागायचं नाही। आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला सरळ सरळ जास्त गुण घेऊन आपल्याला शिक्षक व्हायचं आहे, विदाऊट पे करता, कोणालाही 1 रुपये न देता। ठीक आहे, पण मुद्द्यावर येऊ आपण। पहिला मुद्दा होता आपला की एकूण जागा किती येणार। ठीक आहे, 2022 मध्ये किती आल्या रे? 21,000। किती आल्या? 21,000 जागा आल्या होत्या 2022 मध्ये। आता गव्हर्नमेंटनी काय सांगितलं? 75,000 जागा भरणार। किती भरणार? 75,000 जागाचा निर्धार आहे। 21,000 तर शिक्षकाची भरती ऑलरेडी झालेली आहे। ठीक आहे, मग आता जास्तीत जास्त किती असू शकतात? बघा, एक सुरुवातीला 2022 मध्ये नोटिफिकेशन आलं होतं टेटवर की बाबा 30,000 जागा भरणार होते। किती? 30,000 जागा भरणार होते असं नोटिफिकेशन आलं होतं 2022ला। त्यापैकी 21 भरल्या, उरल्या किती आता? 9,000। 9,000च भरणार असं नाही, लक्षात द्या। 9,000 जागा भरणार असं कन्फर्म नाहीये, पण तरी सुद्धा एक वेळेस सांगितलं होतं की 50,000 शिक्षकाची भरती करू। ठीक आहे, मग 21 झाली आणि आता उरले किती? 29,000 जागा। ठीक आहे, मग असं काहीही नाही। माझ्या मते, माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी सांगतो, तुमचे जवळपास 15,000 जागा येणार। किती येणार? आता शिक्षकाच्या 15,000 आणि अदर डिपार्टमेंट मिळून असे टोटल 75,000ची त्यांना भरती करायची आहे। मग 15,000 मध्ये प्राथमिकवाल्यांना किती, डीएडवाल्यांना किती, बीएडवाल्यांना किती, तर 15,000चे जवळपास 9 ते 10,000 जागा हे प्राथमिकच्या असतील। किती असतील? 9 ते 10,000 जागा हे प्राथमिक शिक्षकाच्या असतील। त्यानंतर व्हिडिओ बघा, पूर्ण बघा। 9 ते 10,000 प्राथमिक शिक्षकाच्या असतील। त्यानंतर उरलेल्या ज्या जागा आहेत त्या जागा असतील बीएड डीएडवाल्यांना
ते असतील. ठीक आहे, व्हिडिओ बघत राहा. थांबा 1 मिनटं. 9 ते 10,000 हे का प्राथमिकला असेल, आणि अदर ज्या जागा आहे हे कशाला असेल, माध्यमिक म्हणजे 6वी ते 8वी, त्यानंतर उच्च शिक्षित ह्यांना किती असेल, उरलेल्या जागा. ठीक आहे, हे झालं जागाबद्दल. पण एक लक्षात घ्या, कमीत कमी किती जागा भरणार, तर 15,000 जागा एवढ्या कन्फर्म येतील तुमच्या. कमीत कमी, ह्याच्यापेक्षा जास्त तर येणारच येणार, पण कमीत कमी 15,000. यापैकी जवळपास 9 ते 10,000 जागा काय असणार, 9 to 10,000 जागा हे झेडपीच्या असणार, जिल्हा परिषद म्हणजे DED वाल्यांच्या असणार. ठीक आहे, त्यामध्ये त्यानंतर दुसरा पॉईंट आहे आपला सेफ स्कोअर किती असेल. ठीक आहे, सेफ स्कोअर म्हणजे 2022ला पेपर पण अवघड, काठीण्य पातळी अवघड होती मी सुद्धा दिले, आणि आत्ताची थोडीशी 5-10% काय इझी लेवल आहे. आणि त्यानुसार मागच्या वेळेस माझ्या कास्टचा विजेचा कितीवर लागला, विजेचा लागला होता 108 वर. आता शिक्षक आहे तो. ठीक आहे, पण आता आपण जास्तीत जास्त किती भरू, 120. झेडपीचं बोलतो मी, हे झेडपीचं 120 जिल्हा परिषद DED वाल्यांचं. आणि जे वरचे असेल BED त्यांना 130 प्लस स्कोअर हमखास पाहिजे, कारण ह्या वेळेस सुद्धा फॉर्म तेवढेच आहे, जवळपास 2,30,000 समथिंग फॉर्म आले, 30 की 34,000 काहीतरी फॉर्म आले, आणि मागच्या वेळेस सुद्धा तेवढेच होते. पण ह्यावेळेस काय झालं की DED अपियरवाले, BED अपियरवाले, विदाऊट TET वाल्यांनी सुद्धा काय केलं आहे, फॉर्म भरलाय, म्हणून एवढे जागा आहे. मागच्या वेळेस तसं काहीही नव्हतं. जे TET पास आहे, ज्यांचं कंप्लीट DED BED आहे, तेच लोकांनी काय केलं होतं, फॉर्म भरलं होतं. हे झालं. आणि कशाबद्दल, तर सेफ स्कोअरबद्दल. आणि 120 इंग्रजी माध्यमांचं सांगतो अजून एक. इंग्रजी माध्यम ज्यांचं DED झालं त्या लोकांनी जास्तीत जास्त 105 प्लस. आता ह्या वेळेस मागच्या वेळेस 97 वर सुद्धा माझा मित्र झालाय, नागपूरला शिक्षक आहे तो, पण ह्या वेळेस किती, 105 प्लस मार्क पाहिजे. कशाला, इंग्रजी माध्यमांच्या शाळेवर. त्या हे झालं हे. आता बघू आपण निकाल कधी लागेल. तर निकाल लागायचा असेल, निकाल हा तुमचा जास्तीत जास्त येणाऱ्या, आता किती आहे, आजची तारीख बघू, आजची तारीख आहे 11 जून. किती जून आहे, 11 जून. पेपर होऊन किती दिवस झाले, तर 6 दिवस झाले. ठीक आहे, अजून जास्तीत जास्त या जूनच्या एंडपर्यंत तुमची काय येणार, तुम्हाला तुमचे गुण कळेल. ह्यामध्ये काय होतं, IBPS जी पेपर घेते ना, यामध्ये नॉर्मलायझेशन होत नाही. तुम्हाला पहिल्यांदा मार्क दाखवत नाही, डायरेक्ट ते निकाल लावतात. निकाल म्हणजे कोणाला किती सिरियल नंबरनुसार लावतात, 1 ते 2,34,000 एवढे सिरियल नंबर मार्किंगनुसार. सगळ्यात जास्त वाल्याला पहिला आणि सगळ्यात शेवटी वाल्यांना शेवटी, असं काय करणार, ते मार्किंग लावतात. त्यानंतर मग कुठे कास्ट वाईज मेरिट लागते. ठीक आहे, एवढंच सांगायचं आहे. BSc ज्यांचं असेल, BSc BED ह्या लोकांचं मेरिट कमी जाणार बाबा, बस. आणि DED वाले जे मराठी माध्यम आहे त्यांचं 120 प्लस पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला काय करा, ह्या व्हिडिओवर काय करा, कमेंट करा. जर कोणाला माझा नंबर हवा असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर हा नंबर आहे 7875034127. हा नंबर आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. जर अधिक माहिती पाहिजे असेल तर, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.